या चिमुकल्यांना बाराखडी गिरवण्यात मदत करणारा हाच ईश्वर कधी काळी 8 वर्ष कचरा कुंडीत पडून होता. कमरेपर्यंत वाढलेल्या जटा, अंगावर गुंडाळलेल्या चिंध्या, मरण बरं वाटावं असं जीवन ईश्वरच्या वाट्याला आलेलं. ईश्वरला माणसात आणलं ते स्वाती डिंबळे यांनी. मनोरुग्ण, निराधार तसेच गँग्रीनग्रस्त रुग्णांच्या सेवेचं व्रत स्वाती डिंबळे यांनी घेतलंय. गेल्या 9 वर्षांपासून त्यांचं हे कार्य अथक सुरू आहे. स्वातीताईंनी आतापर्यंत 400हून अधिक असहाय्य निराधारांना मदतीचा हात दिलाय. मनोरुग्णालयात भरती करणं, स्मृती परत आलेल्यांना त्यांच्या घरापर्यंत सोडवणं आणि ज्यांना या जगात कोणीही नाही अशांना मायेचा आसरा देत हक्काचा निवारा देण्याचं काम स्वातीताई करतायत. 3 चिमुकल्यांची आई अनिता असो अथवा माणूस म्हणून नवी ओळख मिळालेला ईश्वर, स्वातीताईंच्या पंखाखाली आज 37 निराधारांना सन्मानाचा श्वास घेता येतोय. स्वातीताई, आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे. तुमच्या कार्याला दैनिक प्रभातचा सलाम. नमस्कार, माझं नाव स्वाती सुभाष डिंबळे. गेले 9 वर्षापासून रस्त्यावरचे मानसिक रुग्ण, तसेच बेवारस, गरजू, तसेच निराधार आणि गँग्रीनने त्रस्त लोक यांच्यासाठी काम म्हणण्यापेक्षा एक कर्तव्य करण्याचा प्रयत्न करते. जसं की आपण रस्त्यावरती बघतो की आईवडिलांच्या वयाचे, म्हणजे मी तरी असं विचार करते की काम नाही, खरोखर मी कर्तव्य करण्याचा प्रयत्न करते की आईवडिलांच्या वयाचे जे काही लोक रस्त्यावर दिसतात त्यांच्यात मी माझ्या आईवडिलांना बघते. बहीण भावाच्या वयाचे, मुलांच्या वयाचे असतील त्यांच्यात मी माझ्या बहीण भावांना आणि मुलांना बघते. कदाचित म्हणून यांच्यावर एवढं जास्त प्रेम करू शकते. जेव्हा LICचं काम करत होते आणि 9 वर्षापूर्वी अशी एक महिला रस्त्यावरती दिसली की तिचं खरंच म्हणजे निशब्द आहे मी तिची सगळी अवस्था सांगताना. पण ते बघून मी एका मैत्रिणीकडे गेले आणि मैत्रिणीला म्हटलं की चल ना गा, आपण दोघी मिळून तिला हेल्प करूया म्हणून. तर तिने थोडंसं टाळाटाळ केली आणि मला म्हणली की दुनियात अशा हजारो लोक रस्त्यावरती आहेत, मग काय तू 1000 लोकांच्या मागं पळणार का? असं बस, खा पी, नाश्ता पाणी कर आणि जा घरी, म्हणे पोरं वाट बघतायत. ते झालं. त्याच्यानंतर 4:30-5ची गोष्ट होती. मग मी म्हटलं एवढं काय अंधार झालेलं नाही म्हणून अजून चौकीमध्ये गेले. मी पोलीस स्टेशनला गेले आणि तिथे गेल्यानंतर पोलिसांशी मग करत मला काही, कारण त्या महिलेची अवस्था मी सांगू शकत नव्हती, इतकी तिची बिकट अवस्था होती. तर पोलिसांनी मला तिथं पण नाकारलं आणि ते अशा गोष्टीत नाकारलं की इथं बसलेल्या लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू का, त्या रस्त्यावरच्या मेंटलच्या मागं पडू. असं जेव्हा त्यांनी हे सांगितलं तर मला खरोखर खूप वाईट वाटलं आणि त्याच वेळेस जे आहे ते ठरवलं नाही, आपण स्वतः ह्यांना आधार बनण्याचा एक प्रयत्न करायचा. आणि ज्या दिवशी मला आठवते की त्या महिलेला घेऊन मी जेव्हा मेंटल हॉस्पिटलला कोर्टामार्फत घेऊन दाखल झाले त्यावेळेस माझ्या मामानी मला समोरून येऊन पाहिलं आणि मला खरोखर मला कोपरापासून त्यांनी मला हात जोडले आणि मला म्हटला की मला माहिती आहे आता तू काही इथून जाणं मुश्किल आहे म्हणून असं. आणि तिथून जो आहे तो खरंच खऱ्या अर्थाने सुरुवात झाला ह्या सगळ्यांना सेवा करण्याचा एक प्रयत्न. आणि कळत नकळत माहीत नाही की कसं 450पेक्षा जास्त लोकांना रस्त्यावरून आधार देण्यात जे चांगल्या प्रकारचं यश आलेलं आहे. तीच परिस्थिती अशी झाली की कोरोना काळामध्ये या लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचं तर ऑलरेडी बिघडलेलाच होता. सगळ्यांचं प्रत्येकाच्या घरातलेच प्रॉब्लेम खूप वाढलेले होते, तर ह्या निराधारांचं तर फार रस्त्यावरती हाल होत होतं. मग अशा वेळेस जे आहे ते आसरा अनाथांचा हक्काचा निवारा या लोकांसाठी सुरू करण्याचा मी विचार केला. कारण की सगळे दरवाजे बंद झालेले होते, कुठंही कुणीही फ्रीमध्ये या लोकांना सांभाळत नव्हतं. तर अशा वेळेस जे आहे ते आसरा अनाथांचा सुरू निवारा केला. आणि या ठिकाणी जे आहे ते आत्तापर्यंत 33 लोकांना, मला खूप आनंद वाटतो ह्या सगळ्या गोष्टी सांगत असताना. कारण की आपण स्वतः विचार करू शकत नाही की आपल्या घरामध्ये आपण समजा आईला, बहिणीला आपण घेऊन जर भाजीला गेलो आहे, कुठे देवस्थानी स्थळामध्ये आपण दर्शनासाठी गेलो आहे आणि हे लोक आपल्यासोबत जे गेलेले आहेत त्या अचानकपणे हरवलेले आहेत, तर ते आपण गेस पण करू शकत नाही. आणि प्रत्यक्षामध्ये ह्या लोकांसोबत असं घडलं जातं आहे. तर 33 लोकांना जे आहे ते आजपर्यंत म्हणजे 2.5 वर्षामध्ये घरापर्यंत सोडवण्यामध्ये जे आहे ते यश आलेलं आहे. तर खरंच खूप समाधान वाटतं की जेव्हा घरच्यांपर्यंत या लोकांना जे भेटवण्याचा जे काही आनंद मिळतो. इथं जे आहे ते आत्तापर्यंत 37 लोक आत्ता आपल्याकडे आहेत. त्याच्यापैकी जे आहे ते मानसिक रुग्ण आहेत. मानसिक रुग्णांची जास्त आहे इथं संख्या. त्याच्यानंतर जे आहेत काही गँग्रीन पेशंट आहेत, जसे की त्यांच्या शरीरामध्ये आपण विचार पण करू शकत नाही की आपल्या शूजमध्ये सॉक्स घातलेत आपण पायामध्ये आणि आपल्याला एक मुंगी चावलेली आहे. तर खरंच ह्या पेशंटच्या हातापायांमध्ये जे काही जखमा झालेल्या आहेत त्या जखमांमध्ये आळ्या किड्या आणि ते इतके कुरतडतात. खरंच म्हणजे मी त्या ठिकाणी माझ्या स्वतःला मी गेस करते आणि नक्कीच त्यांना त्या आजारातून किंवा त्या दुखण्यातून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. आणि निराधार, गरजू असे लोक जे आहेत तर तेच लोक जे आहेत ते आपल्याकडं मी आणते इकडे.
ईश्वरच्या बाबतीमध्ये मला 2018ला एक फोटो आला होता. अक्षरशः तो फोटो झूम करून मी 3 दिवस तो फोटो बघत होते. अत्यंत वाईट अवस्था होती ईश्वरची. जेव्हा ईश्वर माझ्याकडे मी घेऊन आलेली आहे, म्हणजे ईश्वरला पहिले आपण मेंटल हॉस्पिटलला ॲडमिट केलं, तिथं त्याचे उपचार सुरू केले. उपचारानंतर ईश्वर बरं झाल्यानंतर आपला आसरा सुरू झाल्यावर मी त्याला इकडे लगेचच आणलं. आणि खरंच आपण ती घटना जर आहे, मी तर म्हणजे असं विचार करते की कुणाला जर फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायला लावला तर आपण ते 10 मिनटंसुद्धा तो रोल करू शकत नाही. पण मानसिक त्रासामध्ये असलेला जो पेशंट आहे तो त्याचं आयुष्य जे आहे ते इतकं म्हणजे देवाने दिले 100 वर्ष, आणि त्या 100 वर्षामध्ये त्याचं जर 8.5 9 वर्ष 10 वर्ष, काही पेशंट जे आहेत 20 वर्ष अक्षरशः इतक्या भयंकर अवस्थेमध्ये रस्त्यावरती राहत आहेत. तर मला असं म्हणायचं की जी ईश्वरची परिस्थिती मी इतके जवळून बघितली आणि समाधान पण मला खूप मिळतं की मी आज त्याला त्याच्यातून बाहेर काढण्यामध्ये मला यश आलेलं आहे. पण मला असं वाटतं की कुटुंबाची ही जबाबदारी आहे, ही समाजाची जबाबदारी, कुटुंबाची सगळ्यात पहिली जबाबदारी आहे की जर त्याला त्रास होत होता तर त्याच वेळेला जर त्याच्यावर उपचार सुरू केले असते तर तो आज इतक्या वाईट अवस्थेमध्ये त्याचं जीवन जगला नसता. मला असं वाटतं की ईश्वरचा जर फोटो बघाल तर तो फोटो बघितल्यानंतर प्रत्येकाने फक्त आणि फक्त स्वतःला जो आहे त्या फोटोमध्ये गेस करायचं की मी त्या ठिकाणी आहे. त्यावेळेस जे आहे ते आपल्याला लक्षात येतं की मी किती सुखी आहे आणि मी किती आनंदी आहे. आज जगामध्ये दुःख फार आहे, कठीण आहे खूप सगळ्या गोष्टी. मी तर म्हणेल की जसं टिश्यू पेपर यूज अँड थ्रो असं केला जातो, आज माणसाने माणसाचा टिश्यू पेपर केला आहे. हो, खरंच तो माणूस आहे आणि माणसाला जगण्याचा अधिकार आहे आणि तो मिळाला पाहिजे. फार समाधान मिळतं सगळं. आज ईश्वरला ईश्वर आज मुलांना शिकवतो, फार समाधान मिळतं. ईश्वर आज जसा पहिला होता पूर्वी, आज तसा नाही राहिलेला. आणि त्याच्या बाबतीमध्ये जर सांगायचं म्हटलं तर मला पोलीस स्टेशनमार्फतच सगळे फोन येतात पेशंटसाठी, आणि भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनमार्फत मला फोन आला. पहिल्यांदा तर मी पोलिसांना सांगितलं की नाही सर, सॉरी, मी नाही तिला घेऊ शकणार, कारण की तिच्याकडे 3 बाळं आहेत आणि त्यांचा सांभाळ मी करू शकेल का ह्याच्यावर मलाच थोडासा विश्वास नव्हता. त्याच्यामुळे मी तिला नव्हते घेत पहिल्यांदा. पण असं होत होतं की छोट्या मुलांना, म्हणजे तिचं परी जी तुम्ही बघितलीत की ती परी दूध पित होती तिच्या अंगावरती, आणि त्या मुलीला जे आहे ते ताटातूट आईवडिलां म्हणजे मुलीची आणि आईची ताटातूट होणार हे मला बिलकुलसुद्धा मान्य नव्हतं. कारण की लहान मुलांच्या म्हणजे संस्थेमध्ये लहान मुलांना ॲडमिशन मिळणार होतं आणि हिला दुसऱ्या आश्रममध्ये मिळणार होतं. तर त्या ठिकाणी मी जे आहे ते मी स्वतःहून जे आहे ते पोलिसांना, मग नंतर पोलिसांनी पण रिक्वेस्ट केली आणि मी स्वतःसुद्धा तो निर्णय घेतला की ठीक आहे, काही हरकत नाही, मी यांना सांभाळेल नक्कीच, आणि जेवढं काही आईचं प्रेम देता येईल तेवढं देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आज अनिता या ठिकाणी आलेली आहे आणि त्याला फक्त म्हटलं की अनिता बाळा, तुला फक्त आणि फक्त तुझ्या लेकरांकडे लक्ष द्यायचं आहे, आणि जेवढं शक्य आहे तेवढं मी तर ह्यांच्यासाठी करणारच आहे. पुढे ह्यांची भविष्याची आणि शिक्षणाची फार मोठी जबाबदारी आहे माझ्यावरती. पण मी त्या परमेश्वराला एवढंच म्हणेल की ती पण जबाबदारी जी आहे ती पूर्णपणे पार पाडण्यासाठी मला खरंच ताकद आणि शक्ती दे. आश्रम म्हणण्यापेक्षा आसरा हा माझा परिवार आहे, आणि या परिवारामध्ये जे आहे ते सकाळी, आता थंडी आहे म्हणून थोडंसं लेट उठायला मी परमिशन दिलेली आहे, पण साधारणतः एक 7च्या आसपास जे आहे ते सगळेजण उठतात. उठल्यानंतर सगळं गरम पाणी सगळ्यात पहिलं त्यांना दिलं जातं, आणि मग नंतर सगळ्या गोष्टी आवरावर त्यांचे सगळं आंघोळ वगैरे झाल्यानंतर मग नाश्ता झाल्यानंतर थोडंसं त्यांची एक्सरसाइज तिथं स्टार्ट होती. ते एक्सरसाइज झाल्यानंतर जे आहे ते थोडंसं मग त्यांना वॉकिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होतात. दुपारचं जेवण, त्याच्यानंतर 4 4:15 वाजता जे आहे ते त्यांना परत नाश्ता वगैरे दिला जातो, आणि साधारणतः 5:30च्या नंतर जे आहे त्यांची ॲक्टिव्हिटीला सुरुवात होती. त्या ॲक्टिव्हिटीमध्ये मी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की त्यांना एवढं बिझी ठेवण्याचा प्रयत्न करते. जसं की म्हणजे त्यांची ॲक्टिव्हिटी घेताना सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर संगीत खुर्ची हा प्रकार आहे की मानसिक रुग्ण आहे जो ॲट अ टाईम 2 गोष्टी जेव्हा करतो तर मला वाटतं की त्यावेळेस जे त्याचं टेन्शन तो पूर्णपणे विसरून जातो. तर सगळ्यात महत्त्वाची म्हणजे जी संगीत खुर्ची आहे तर ही मी जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करते त्यांचं. आणि काहींना बसायला उठायला थोडासा त्रास होतो, पण ते जण खुर्चीवरतीच मग योगा, मेडिटेशन वगैरे असं या गोष्टी ज्या आहेत ते घेते मी त्यांच्या. आणि संध्याकाळचं रात्रीचं जेवण, त्याच्यानंतर आम्हाला जर जास्त टाईम असेल आणि पावसाळा जर सोडला तर इतर वेळेला जे आहे ते गाण्यांच्या भेंड्या वगैरे आणि पासिंग पास द गेम वगैरे ह्या सगळे गेम्स घेऊन मी त्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करते. ना की ह्यांना कुठलं तरी काम देऊन, आणि कामसुद्धा जर हे स्वतःच लोक मला म्हणायला लागलेत की ताई आता आम्हाला तुम्ही काहीतरी असं काम द्या की जेणेकरून आम्ही काहीतरी गोष्टी करू. तर जसं दिवाळीमध्ये आपण पणत्या बनवणं, किंवा आता तुम्ही हे बघू शकतात की त्यांचं जे काही ग्लास काचा जे आहेत ते चिकटून जे आहे ते वॉलपेपर वगैरे बनवणं, त्याच्यानंतर स्टॉकिंगची फुलं मी मुलींना शिकवलेत बनवायला. तर फार समाधान वाटतं त्यांनासुद्धा की काहीतरी आम्ही वेगळं करतो आहे याचं.
तर मला असं वाटतं की कुठलंही काम देण्यापेक्षा एक कर्तव्य म्हणून ज्या गोष्टी मला ह्यांच्यापासून जे काही करता येतील किंवा ह्यांना शिकवता येतील तेवढं मी शिकवण्याचा फक्त प्रयत्न करते. यांनी कुठल्याही प्रकारचं काम करून मला मदत करावी ही माझी नक्कीच अपेक्षा नाही आहे. पण हे सगळेजण जे आहेत ते मी आज त्यांच्यासाठी किती कष्ट करते हे सगळं पाहतात आणि मला खूप सपोर्ट करतात. परिवाराबद्दल जर सांगायचं म्हटलं तर खरंच खूप आणि खूप समाधान आणि आनंद आहे. कारण की जे मिस्टर माझे सगळे सुरुवातीचे जे काळ होता 3 वर्ष की जे मला सपोर्ट करायचे नाही ह्या गोष्टीसाठी, कारण की त्यांना असं वाटायचं की मानसिक रुग्ण जे आहेत त्यांनी स्वतः बघितलेलं आणि ऐकलेलं सुद्धा होतं की एकदा मला चाकू लागलेला होता आणि त्याच्यानंतर एक जणींनी एका पेशंटनी तर असं तारा गुंडळलेल्या होत्या पूर्ण हाताला आणि तिचं जवळपास माझ्या खांद्यापासून जे इथपासून पूर्ण ती तार ओळखडली गेली होती तर इथून बाहेर पडली होती. तर खूप रक्तबंबाळ हात झालेला होता. एका मेंटल पेशंटनी तर माझ्या कानाच्या मागे इतकं जोरात लगावून दिली होती की माझा 3 दिवस कान जो आहे तो पूर्ण माझा बधीर झाला होता. मला वाटलं आता मी काय बहिरी होते की काय. आणि ह्या सगळ्या जे छोटे छोटे गोष्टी ह्याला मी छोटे छोटे म्हणते पण माझ्या मिस्टरांसाठी ह्या फार मोठ्या गोष्टी होत्या, कारण की त्यांना असं वाटायचं की ह्या लोकांची सेवा ती करते पण नक्कीच हिला काहीतरी त्रास झाला, प्रॉब्लेम झाला तर माझ्या मुलांचं काय, माझं काय, ह्या गोष्टीसाठी ते मला म्हणायचे की हे काम तू करू नकोस म्हणून. पण आज खरंच सांगते की नको करू म्हणत असताना सुद्धा त्यांचं खरंच या गोष्टीसाठी त्यांनी केलेला इनडायरेक्टली सपोर्ट जो आहे, जो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा माझ्यावरचा असलेला विश्वास की आज घरातून जाण्याचं टायमिंग माहीत असायचं, घरातून परत येण्याचं घरात टायमिंग नसायचं माझं, आणि त्यावेळेस देखील त्यांनी मला केलेलं सपोर्ट. आज माझी 2 लेकरं जी आज माझी मुलगी लॉ 4th इयरला आहे आणि मुलगा IT 2nd इयरला आहे. पण खरंच खूप आनंद होतो या गोष्टीचा की मुलांनी केलेला, म्हणजे मुलगी तर माझी लिटरली मला एक दिवशी म्हटली की मम्मी तू कुणाची तरी आई होतीयेस म्हणून तू आम्हाला आई नसली तरी चालेल, तू तर आम्हाला घरात आहेसच ना, मग बाहेरच्या लोकांना आईची जास्त गरज आहे तुझी. म्हणजे या लोकांसाठी तिने जायला प्रोत्साहन दिलं. आणि आज खरंच माझी मुलगी साक्षी, साहिल, माझे मिस्टर सुभाष डिंबळे, खरंच म्हणजे यांना मी परमेश्वराला म्हणाल की हे मला गॉड गिफ्ट दिलेलं आहे आणि हे मला सपोर्ट सिस्टीम आहे माझी घरातली की ते मला घरातून पुश केलं त्यांनी, म्हणून आज मी कदाचित इथपर्यंत पोहोचू शकले. त्यामुळं आणि माझे मिस्टर सिव्हिल इंजिनियर आहेत आणि त्यांनी मला स्टार्टिंगलाच जेव्हा आसरा सुरू करत होते तर त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की स्वाती हे बघ, आज या तुटपुंज्या पगारावरती माझं सगळ्यात मोठं हे असणार आहे की तुला सांभाळणं आणि मुलांचं शिक्षण आणि मुलांचं सांभाळ करणं. माझ्या फ्लॅटचा हप्ता, गाडीचा हप्ता हे माझं कर्तव्य असणार आहे. तर तू असं म्हणशील की डिंबळे साहेब आज मला किराणा नाही आहे आश्रममध्ये आणि मला भर, तर स्वाती मी खरंच सांगतो तर माझ्या आवाक्याच्या बाहेरचं असणार आहे हे सगळ्या गोष्टी. तर तू खरंच विचार करून जे आहे तर पुढं पाऊल टाक म्हणून त्यांचा सपोर्ट होता. पण त्या ठिकाणी सुद्धा पैशाशिवाय कुठल्याच गोष्टी होऊ शकत नाही याच्यावर सुद्धा सत्यमत होतं. आणि स्टार्टिंगचेच पहिले 6 महिने असे होते दादा की पाव किलो साखर आणायला सुद्धा परिस्थिती नव्हती. पण त्याच वेळेस माहीत नाही कसं की परमेश्वर सगळ्या गोष्टी बघत असतो. शंकर मठातून सुद्धा मला पोत्याने साखर आली दादा. म्हणजे हे या लोकांसाठी जे मिळत गेलेले जे काही सपोर्ट आहे. आणि आज गुगलवरती आपलं लोकेशन आहे आणि लोक बर्थडे वगैरे सेलिब्रेट करतात, याच्यातून जे आहे ती आपल्या आश्रमसाठी मदत होती आहे आणि खूप हक्काचा एक सपोर्ट मिळतो आहे मी असं म्हणेल. खरंच मी तर म्हणेल की मानसिक रुग्ण हा इनबॉर्न नाही आहे, याला कारणीभूत कुटुंब आहे आणि समाज आहे. तर नक्कीच समाजाने आणि कुटुंबाने जे आहे ते यांच्यावर प्रेम करण्याचं फार एक गरज आहे काळाची. कारण की पेशंटवरती उपचार झाल्यानंतर ते आहे ते 100% बरे होतात. याचं मी इथं खरंच मला खूप छान वाटतं की जेव्हा त्यांच्या घरापर्यंत आपण पोहोचवण्यात यश येतं. जसे की रेवा म्हणा, हैदराबादची आजी म्हणा, रत्नागिरीला आपण रघुनाथला पाठवलं. तर ही जी लोकं आहेत ती खरंच 7 वर्षापासून, 4 वर्षापासून, कोणी 20 वर्षापासून असं घरापासून दूर होते. जर ह्यांना वेळातच जर घरी उपचार केले असते तर हे घरातून बाहेर आले नसते. तर समाजाचा जो आहे तो यांच्याप्रती बघण्याचा दृष्टिकोन, प्रेम करण्याचा दृष्टिकोन जो आहे तो खरंच बदलला पाहिजे. यांच्यावर सुद्धा प्रेम करण्याचा अधिकार आहे सगळ्यांना आणि तो यांना अधिकार आहे, त्यामुळे ह्यांना तो मिळाला पाहिजे. जसं की प्राणीसुद्धा तुम्ही बघू शकता की टिल्लू इकडे बाळा, ये बेटा टिल्लू, ये आणि प्राणीसुद्धा जे आहेत ते खरंच इतके प्रेमळ असतात आणि खूप यांच्यावरती आपण काय प्रेम करावं हे आपल्यावरती किती प्रेम करतात तर खरं सांगायला शब्द नाही आहेत की आज मी म्हणते की एवढं क्रूर माणूस कसं वागू शकतो. आज तुम्ही राजाला बघू शकता, राजाची जो जखम आहे त्या ठिकाणी कुणीतरी कोयता मारला म्हणून मला फोन आला आणि त्याच ठिकाणी जेव्हा मी बघितलं तर राजाची जखम जी आहे ती पूर्णपणे फाटलेली होती. हे नंतर त्याला मग दवाखान्यात नेऊन आपण त्याला 17 टाके पडलेले आहेत आणि आज राजा फार छान झालेला आहे, त्याची जखम पण भरलेली आहे पूर्णपणे आणि खूप चांगलं वाटतं.
नक्कीच मला असं वाटतं की परमेश्वराने ज्या ठिकाणी पृथ्वी बनवली, प्रत्येकाला प्रेम करायला परमेश्वराने शिकवलं, तर आपण कोण आहे त्यांना एवढं आपल्यापासून दूर करणार आहे. तर मला वाटतं परमेश्वर जर आपल्याला त्याच्यापासून दूर करू शकत नाही तर आपण माणूस आहे हो. तर नक्कीच यांना जे आहे ते दूर करण्यापासून दूर करण्यापेक्षा तुम्ही आपलंसं करा. आपलंसं करण्यामध्ये जे काही प्रेम आहे, आणि मी तर खरंच म्हणेल जे आपण आयुष्यामध्ये पेरतो तेच रिटर्नमध्ये आपल्याला मिळतं. त्यामुळं कुणाच्या तरी आयुष्यामध्ये खरंच प्रेम पेरा. आपल्या लाईफमध्ये प्रेम आल्याशिवाय राहणार नाही. कुणाच्या लाईफमध्ये हसू आणण्याचा प्रयत्न करा. आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये हसू आल्याशिवाय राहणार नाही. मी हे काम आत्ता करते आहे, पण मी तर म्हणेल की माझ्या आजोबांपासून हा माझा वारसा मला मिळालेला आहे. आणि आज मी माझ्या आजोबांच्या सोबत जे आहे ते जास्त टाईम नाही स्पेंड करू शकले समजा, पण माझा मामा जो आहे तर मला खरंच प्राऊड फील होतं की माझ्या मामाने 37 वर्ष या लोकांची सेवा केली, आणि त्याच्याच पावलांवर पाऊल ठेवून जे आहे ते आज 8 वर्ष जे आहे ते मी या लोकांची सेवा करण्याचा एक प्रयत्न करते, आणि सातत्याने आयुष्याच्या शेवटपर्यंत जे आहे ते या लोकांसाठीच माझं पूर्ण जीवन असणार आहे.